काय पूर्ण चिखल आहे मित्रांनो, पडली असती गाडी. बघा गाडीची हालत किती माखली. बघू शकता मित्रांनो, फॉग सगळीकडे. आणि आज आम्ही आलोय राजमाचीला पूर्ण 11 किलोमीटर ऑफ रोडिंगसाठी. बघू शकता रस्ता. आणि आज गाड्यांची हालत होणार आहे खराब. खास आम्ही सोनकी आणि कारवी बघण्यासाठी आलोय. कारवी तर इकडे नसते, पण सोनकी बघायला भेटणारच आहे आम्हाला. गाडीचे टायर नवीन टाकले आणि कालच गाडी सर्व्हिस सेंटरमधून आणले सर्व्हिसिंग करून. तरी चेन स्प्रॉकेट गेलेला आहे, चेन स्प्रॉकेट टाकला नाही मी. हे बघा भावाची रॅली एक्सपल्स माउंटेनियर बाईक. तिला काही फरक नाही पडणार, माझ्या गाडीला फरक पडेल. मला खूप हलवून जायला लागेल, तो आरामात जाईल डायरेक्ट निघून. कारण त्याच्या गाडीचा वेट पण कमी आणि माझ्या गाडीचा वेट खूप जास्त आहे त्याच्यापासून. आणि त्याची खास ऑफ रोड बाईक आहे, त्याला काहीच फरक नाही पडणार. मला खूप फरक पडेल. बघा मित्रांनो कसा रस्ता आहे, एकदम घनदाट जंगलातून आणि एकदम दगडांचा रस्ता आहे. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो याच रस्त्याने. तेव्हा तर डबल सीट होता आणि आता तर सिंगल सीट आहे. पण खूप कॉम्प्लिकेटेड रस्ता आहे. आणि आपल्या हेवी बाईकसाठी रस्ता नाही आहे हा ॲक्च्युली. तरी पण मी गाडी आणली आहे, मागच्या वर्षी पण आणली ती. मजा खूप येते. बघू शकता सोनकी. आणि हेच निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी आम्ही आलो आज राजमाचीला. तो गेला पुढे निघून, त्याला काही फरक नाही पडणार त्याच्या गाडीला. मला हलवायला जायला लागेल. बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे. हा जंगल आता असा आहे तर शिवकालात कसा असेल. माझ्या मागे पुढे कोणीच नाही आहे, पूर्ण घनदाट जंगल आणि मी एकटा अकेला सिंगल अलोन. खूप हॉन्टेड आहे. मागच्या वर्षी आलेलं तेव्हा खूप धुका होता, समोर तर काहीच दिसत नव्हता. आता तरी ऊन आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि चिखल झालं आहे, पाऊस काय म्हणून काय वाटत नाही, चिखल कमी आहे. मागच्या वेळी खूप चिखल होता, पूर्ण गाडी माखलेली आणि आम्ही पण माखलेलो पूर्ण. चिखल आहे आणि चिखल म्हणजे प्रॉपर चिखल नाही, पूर्ण चिकट झालेलं आहे. त्याच्यामुळे गाडी सरते जरा, कशी हेवी आहे. हेवी गाडी लगेच खाली पडेल. आणि मागच्या वर्षी आलेलो आम्ही त्या व्हॅलीला, तीच व्हॅली आहे ही, मस्त व्हॅली आहे. हे बघू शकता मित्रांनो, तेरडा, सोनकी आणि कारवी, सह्याद्रीतील रत्न. हे बघा कारवी, हे बघण्यासाठी आलोय. ही फुलं 7 वर्षातून एकदा येतात. कारवीची फुलं म्हणतात, 7 वर्षातून एकदा येतात ही फुलं. आणि आमच्या बाईक विशाल दादा, गुराव, बाडू. बेस्ट परफॉर्मन्स बाईक इन ऑफ रोड्स. जाम खतरनाक आहे. आम्ही आलोय राजमाचीला. जवळजवळ 11 किलोमीटर ऑफ रोडिंग आहे. आणि बघू शकता कारवी आणि ही सोनकी, हे बघण्यासाठी आम्ही आलोय. आणि लास्ट टाइम आलेलो, हा समोर किल्ला आहे, हा मनोरंजन फोर्ट आहे. आणि त्याच्याच मागे त्याला लागून आहे तो श्रीवर्धन किल्ला आहे. तो मागच्या वर्षी आम्ही दोन्ही एक्सप्लोअर केलेले आहेत. आणि आमचं मंदिर राहिलेला श्री गोधनेश्वर मंदिर, तो एक्सप्लोअर करायचा बाकी राहिलेला. सो तो करण्यासाठी आज आम्ही आलो आहे. तर कोणत्या तरी एक किल्ल्यावर जाऊ आम्ही, आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचे आहेत. आज आपल्यासोबत आहे विशाल दादा गुरव, तोच नेहमी सोबत असतो. नमस्कार मंडळी, कशा आहात? हसताय ना, हसायलाच पाहिजे. या आपल्या क्वीन्स. हे बघा प्युअर ऑफ रोड बाईक. यो हत्ती.
लय असते असते जायला लागते मला. हा सुसाट जातो माझ्यापासून एकदम. चला तर भेटूया पुढे. काय पूर्ण चिखल आहे मित्रांनो. पडली असती गाडी वाचले. गाडी लगेच स्लिप मारते. टायर नवीन आहेत पण ते टायर टुरिंगवाले आहेत, ऑफरोडिंगवाले नाही आहेत. हा वाचलो पडता पडता. बघा रस्ता कसा आहे अजून पण. ही गाडी पूर्ण ऑफरोडसाठी नाही, ऑफरोड नाही ॲडव्हेंचर रोड झाला पूर्ण. भाजी माखली माझी पूर्ण. आता पाऊस असला असता जर काही वाटले नसते. हे बघा इथे पण चिखल आहे. चिखलातून जाणार नाही आता, बाजूनेच जाईल. विसरला चिखल लागत होता. तर मित्रांनो उदेवाडी गावातून आपण चाललेलो आहे आता गोधनेश्वर मंदिराकडे. किल्ले ते दोन्ही किल्ले तिकडे राहिले मागे आणि आपण चाललो आता मंदिराकडे. मंदिरात जायचं आता. मागच्या वेळी मंदिर मिस झालेलं एवढे जवळ येऊन, तर त्यासाठी यावर्षी परत यायला लागला आम्हाला. बघा कसा दगडांचा रस्ता आहे मस्त बनवलेला मंदिराकडे जायला. खूप छान सुंदर असा रस्ता आहे. दोन्ही बाजूला झाडी आणि मधोमध रस्ता. ते पण मस्त असा दगडांचा बनवलेला. सो मित्रांनो आपण पोचलो जाता जवळजवळ गोधनेश्वर मंदिराजवळ. हा बघू शकता रस्ता कसा आहे. मस्त खूप छान प्रकारे रस्ता बनवला आहे बघा. दगडांच्या पायऱ्या आणि मस्त. मागच्या वेळी हे बघा इथे लिहिलेलं आहे उदयसागर तलाव. तलाव तुम्हाला दाखवतो आता मी. हा आहे उदयसागर तलाव. हे आमचा बाडू. मित्रांनो हा आहे शिवकालीन गोधनेश्वर मंदिर. पाण्याचं कुंड. पावसाळ्यामध्ये गोमुखातून पाणी येतं रे. हा हे बघ आता आहे पण कमी आहे. हर हर महादेव. खूप छान सुंदर कलाकृती आहे मंदिराची. पूर्ण दगडाचं काम आहे. तर मित्रांनो मंदिर एक्सप्लोर करून झाला आणि आम्ही चाललो आता टायगर पॉईंटकडे. गाड्या लोड झाल्या आमच्या. खूप छान वातावरण आहे एक नंबर.
आणि चला आता भेटू डायरेक्ट टायगर पॉईंटला. तर मित्रांनो रस्ता बघू शकता कसा आहे आणि गाडीला काहीच फरक नाही पडत, कशी पण चालवा. हे बघा हे बघा बघू शकता दुसरी कुठली बाईक एवढ्या स्पीडला नाही चालणार या रस्त्यात, एवढ्या स्पीडला चालतं. मोटोक्रॉस सो मित्रांनो रिव्ह्यू देतो. गॉड लेवलचा परफॉर्मन्स आहे ऑफ रोडिंगमध्ये, गॉड लेवल एक नंबरचा परफॉर्मन्स आहे. बघा गाडीची हालत किती माखली. मी एवढ्या स्पीडला आलो आणि आपली डॉमिनर अजून येते मागून. जबरदस्त. नेक्स्ट इयर हीच गाडी घेईन मी ऑफ रोडिंगसाठी खास. आणि याने पण असाच लिहिलेलं आहे उसे पहाडों से प्यार आहे. मजा आली गाडी चालवून. सो राईड करून खूप भूक लागली आम्हाला, बसलो जेवायला आता. पनीर टिक्का बिर्याणी, पनीर क्रिस्पी विथ पेरू. कसं आहे जेवण? एकदम एक नंबर जेवण, भारी ना. मग चला तर भेटू आता टायगर पॉईंटला. तो मित्रांनो जाऊन आलो तिथून टायगर पॉईंटच्या इथून. थोडीशीच फुले होती कारवी आणि सोनकीची. आणि आता विशालला झोप आले, तो मागे थांबलाय. मी त्याला इथे पुढे थांबलोय नो एंट्रीमध्ये. तो रेडबुल घ्यायला थांबलाय, रेडबुल घेऊन येतो तिथून. तर मित्रांनो आताच घरी पोचलो, फुल टायर्ड झालोय. हे बघा शूजची हालत कशी झाली. गाडी पण पकी मागली आज. चलो सो आता फ्रेश होतो. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पीस.